तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. वर्णुकिती तुझ परोपरी, वर्णुकिती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी. आज घरातल्या सगळ्यांनी उपास करायचा आहे. उपास? कशासाठी? अगं, आज एकादशी आहे, कार्तिकी एकादशी. आजी, पांडुरंग पण विष्णूचाच अवतार ना? हो ग. आणि बरं का मनू, विष्णूनं जे दशावतार घेतले त्याचं मूळ सुद्धा एकादशीच्या व्रतातच आहे बरं का. म्हणजे? अगं, त्याची सुद्धा एक छान गोष्ट आहे हो. आजी सांग ना ती गोष्ट. सांगते हो. अगं, अगदी पुराण काळातली गोष्ट आहे, म्हणजे अगदी जुनी. त्या काळी अंबरीश नावाचा एक महान विष्णू भक्त ऋषी पृथ्वीवर अरण्यात एका आश्रमात राहत होता. तो नियमानं एकादशीचं व्रत करत असे. एकादशीचा उपवास त्या दिवशी सोडायचा नसतो बरं का, तर तो दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला पारणं फेडायचं असतं. अशा प्रकारे आयुष्यभर व्रत करून या अंबरीशानं खूप पुण्य कमावलं होतं. त्याची वार्ता दुर्वास ऋषींच्या कानावर गेली. नारायण नारायण. प्रणाम दुर्वास ऋषीवर. प्रणाम देवर्षी. मी आपल्या साधनेत व्यत्यय तर नाही ना आणला? नाही, मुळीच नाही. पृथ्वीवरून सहज भ्रमण करत होतो, त्यावेळी अंबरीश ऋषींची भेट झाली. आहा, काय महान व्रतस्थ आहे हो. एकादशी व्रत करावं तर ते त्यांनी. नारायण नारायण. बास मुनिवर्य नारद, बास. मुनिवर्य, तुम्ही इतर ऋषीजनांचा यामुळे अपमान करीत आहात. क्षमस्व ऋषीवर, क्षमस्व. माझा तसा हेतू नव्हता. आपण एकदा अंबरीश ऋषींना पाहावंच. नारायण नारायण. एकदा कशाला? मी आत्ताच जाऊन त्या अंबरीशाची परीक्षा घेतो. नारायण नारायण. इकडे अंबरीश ऋषी आपल्या शिष्यांना शिक्षण देत होते. गुरुजी, आपल्याला भेटण्यासाठी दुर्वास ऋषी आलेत. ऋषीवर्य दुर्वास? बर, मी आलोच. प्रणाम स्वामी. हे काय, दुर्वास ऋषी आले होते ना? होय, त्यांना मी सांगितलं सुद्धा की पाकसिद्धी झालेली आहे, आपण त्वरित भोजन करावं. मग? ते नदीवर जाऊन येतो म्हणाले. कसलेसे पुरश्चरण करायचे आहे. अरे देवा, आता काय करायचं? का? काय झालं? अगं, आज द्वादशी. मग? एकादशी व्रताचं पारणं फेडण्यासाठी प्रथम प्रहरात भोजन करायलाच हवं मला. अन्यथा व्रतभंग होईल. आर्य, आपण चिंता का करता? ऋषीवर दुर्वास आत्ता येतीलच. नाही, त्यांचं पुरश्चरण इतक्यात आटोपणार नाही. प्रहर टळेल, माझा व्रतभंग होईल. नाही, व्रतभंगापेक्षा मी मरण पत्करेन. स्वामी, हे चतुर्बाहू शंखचक्र गदाधरा, तूच मला या धर्मसंकटातून सोडव आता. अतिथी धर्माचं पालन करावं की आजन्म अंगीकारलेलं हे व्रत आचरावं. स्वामी, आपण व्रतभंग करू नये. कदाचित कोपिष्ठ दुर्वास ऋषी आपला व्रतभंग करण्यासाठी मुद्दामच इथे आले असतील. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या.
सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. नारायण नारायण. प्रणाम ऋषीवर नारद. प्रणाम मुनिवर, आपण अगदी वेळेवर आलायत. नारायण नारायण. अंबरीशा, मला तुझी समस्या ज्ञात आहे. मग मग मुनिवर, आता तुम्हीच मला सांगा, मी काय निर्णय घेऊ? नारायण. अर्थातच तू तुझ्या एकादशी व्रताचं पालन कर. मुनिवर, प्रथम चरणात भोजन करून घे. अरे भगवान विष्णूंचं व्रत आहे हे. त्याचा भंग करशील तर घोर पातक लागेल. नारायण नारायण. मला पातकाचं भय नाही मुनिवर, पण दुःख याचंच आहे की व्रतभंगाने परमेश्वर आणि माझ्यातली जवळीक नष्ट होईल. नारायण नारायण. म्हणूनच म्हणतो, अधिक विचार न करता तू भोजन कर. मुनिवर, नारायण नारायण. मी जातो. हे काय अंबरीशा, घरी आलेल्या अतिथीला सोडून एकटा भोजनाला बसलास. घरी आलेल्या अतिथीचा तू अपमान केलास. मी तुला शाप देतो. तू फिरून 16 सहस्त्र योनीत जन्म घेशील. ऋषिराज, ऋषीवर्य दुर्वास. भगवान भगवान विष्णू प्रत्यक्ष आपण. प्रणाम भगवान. क्षमा करावी ऋषीवर दुर्वास. भक्त रक्षणासाठी मला प्रकट होणं भाग पडलं. अंबरीशानं आपला धर्म पाळला, त्यामुळे आपला अपमान झाला असल्यास मी आपली क्षमा मागतो. भगवान, आपण अंबरीशाला शाप देऊ नये. त्याच्याऐवजी आपण मला, विष्णूला शाप द्यावा. भगवान, आपल्याला आपल्याला शाप? होय, शाप. ऋषीवर्य, शाप. एकादशी व्रत पालन करणाऱ्या माझ्या या महान भक्तासाठी मी शापही आनंदानं भोगेन. भगवान, अंबरीशाचं निमित्त करून आपण अवघ्या पृथ्वीचं कल्याण करावं, यासाठी मी दुर्वास आपल्याला असा शाप देतो. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर दुष्टांचा सुळसुळाट होईल, धर्माला ग्लानी येईल आणि लोक देवाला विसरतील, त्यावेळी भगवान विष्णू आपण मानवी स्वरूपात पृथ्वीवर जन्म घ्याल. आपले हे 10 अवतार दशावतार म्हणून प्रसिद्ध होतील. तथास्तु ऋषीवर्य दुर्वास. तथास्तु. अंबरीशा, भगवान, मी तुला वरदान देतो की तुझ्या पत्नीसह वर्तमान तू या क्षणापासून विष्णू लोकात वास्तव्य करशील. यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर स्वामिनी सारी पुणे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला जरूर भेट द्या. बघितलंस मनू, अगं भक्ताच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष भगवंतानं शाप स्वतःच्या माथी घ्यावा, एवढं या एकादशीचं महत्व आहे. आणि आजी, कदाचित त्यामुळेच ज्ञानेश्वरांनी पंढरीची वारी करण्यासाठी एकादशीची हेतू पुरस्सर निवड केली असावी. अगदी. पण मनू, हं, ह्या व्रतकथेतून तुला एक महत्वाची गोष्ट समजली का? कुठली ग? अगं ज्ञानेश्वर तुकाराम काय हं. किंवा अंबरीश काय, यांची भक्ती ही अत्यंत श्रेष्ठ दर्जाची होती. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या. सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. श्रोते हो, आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. सहभाग रवींद्र बापट, वृषाली पटवर्धन, सायली बापट, मानसी लोणकर, हितेंद्र नाईक, गौतम बापट. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ. ध्वनिमुद्रण सुनील पानसरे. निर्मिती रोहन्स आय पुणे. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी
स्वामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.